नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपल्या ॲग्रिकॉस ओंकार बुमकर. तर या ठिकाणी मंगेश शेटबर्दे यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी बारटोक ही व्हरायटीची यांनी लागवड केलेली आहे. साधारणतः या ठिकाणी 800 रोपाची त्यांनी या ठिकाणी लागवड केलेली आहे. 3 फुटावरती आणि या ठिकाणी 2 बेडचं अंतर या ठिकाणी 5 फूट अंतर ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे जे वांग्याची जी हाईट आहे या ठिकाणी आपण पाहू शकता 5 ते 5.5 फुटापर्यंत या ठिकाणी वांग्याची हाईट गेलेली आहे. साधारणतः आपल्या प्लॉटची या ठिकाणी 4च तोड कंप्लीट झालेली आहे. तरी प्लॉटने या ठिकाणी एवढ्या प्रमाणात ग्रीप घेतलेलं आहे. तर आपण जर पाहिलं तर वांग्याची या ठिकाणी कशा प्रकारे साईज आणि सेटिंग चालू आहे या ठिकाणी पाहू शकता. एवढा उंच शेंडा गेलाय तरी ते या ठिकाणी प्रत्येक पेऱ्यामध्ये आपल्या प्लॉटला सेटिंग चालू आहे. या प्लॉटच्या साईजसाठी आपण जास्त प्रमाणात आता सध्या काम चालू आहे प्लॉटला. आता 13 मिलान मॅग्नेशियमच्या या ठिकाणी आपण ड्रिप इरिगेशन केलेलं आहे. त्यानंतर आपल्या प्लॉटला आपण 42-47 या ठिकाणी त्याच्याबरोबर आपटेक वगैरे पाणीतून देणार आहे, जेणेकरून तो प्लॉटची साईज होण्यासाठी. त्यानंतर आपली जी फवारणी मित्रांनो, ही फवारणी शेंडाळेसाठी आणि जे आपल्या प्लॉटला जो करपा येतो, पावडर मेलोडी बुरशी आणि करपा, त्याचप्रमाणे लाल कुळी आणि आळे यासाठी आपण एक स्प्रे घेणार आहोत. त्यासाठी आपण पंपाला 40 ग्रॅम कॅब्रोटॉप, 10 ग्रॅम इमामेक्टिन बेन्झोएट आणि त्याच्याबरोबर दमन 47 पंपाला 40 ml याप्रमाणे आपण एक फवारणी घेणार आहोत. तर मित्रांनो, हा जो प्लॉट आहे, ह्या प्लॉटची जी ग्रीप आहे ही डेव्हलपमेंट एकदम छान प्रकारात या ठिकाणी चाललेली आहे. आणि पानाची केनोपी जरी पाहिली तर आपण पाहू शकता कशा प्रकारे प्लॉटची केनोपी आणि ग्रीप आहे हे पाहू शकता. तर या ठिकाणी आपल्या प्लॉटला 2 दिवसांनंतर याच्यानंतर जो मायक्रोन्यूटनचा स्प्रे घेणार आहोत, त्यानंतरही आपला प्लॉट आणखी प्रमाणात सेटिंग होणार आहे आणि प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारात काळुकी येण्यासाठी आपण स्प्रे घेणार आहोत. धन्यवाद.